नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, थायलंड हे जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. जगभरातील अनेकांचं हे ड्रीम डेस्टिनेशन आहे. दरवर्षी लाखो पर्यटक थायलंडला भेट देतात. थायलंड हे खास करून नाईट लाईफसाठी प्रसिद्ध आहे. यामुळे येथील नाईट लाईफ अनुभवण्यासाठी लाखो पर्यटक येतात. मात्र काही पर्यटक हे त्रासदायक ठरत आहेत. पर्यटकांच्या वागण्याला वैतागून थायलंड देशाने एक मोठा निर्णय घेतलाय. थायलंड सरकारने एक नवीन श्रेणीबद्ध व्हिसा प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतलाय. थाई मंत्रिमंडळानं 93 देशातील पर्यटकांसाठी असलेल्या व्हिसामुक्त प्रवेश योजनेमध्ये कपात करण्यास मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत थायलंडनं 60 दिवसांची व्हिसा सूट मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. कोरोनानंतर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी जुलै 2024 मध्ये लागू करण्यात आली होती ही योजना. ही सूट अमेरिका, इस्रायल, दक्षिण अमेरिका आणि युरोपमधील 29 देशीय शेंजेन झोन यांच्यासारख्या प्रदेशांसाठी होती. थायलंडच्या या नवीन निर्णयाचा भारतीय पर्यटकांवरती देखील परिणाम होणार आहे. नवीन नियमांनुसार अनेक देशातील लोकांना देण्यात येणारी 60 दिवसांची व्हिसामुक्त प्रवेश सुविधा रद्द केली जाणार आहे. त्याऐवजी फक्त 30 दिवस राहण्याचीच परवानगी दिली जाणार आहे. परदेशी नागरिकांशी संबंधित गुन्हेगारीमध्ये होणारी वाढ आणि व्हिसा प्रणालीचा गैरवापर रोखण्यासाठी थाई सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय. थाई अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मागच्या काही महिन्यांमध्ये परदेशी पर्यटकांकडून होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. चोरी, सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन, निर्धारित वेळेपेक्षा जास्त काळ वास्तव्य करणं आणि परवानगीशिवाय व्यवसाय चालवणं यांसारखी अनेक प्रकरणं नोंदवली गेली आहेत. विशेषतः काही परदेशी नागरिक पर्यटन स्थळांवरती दीर्घकाळ वास्तव्य करून बेकायदेशीरपणे व्यवसाय करत असल्याचंही समोर आले. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळ्या स्थलांतर नियमांचा गैरवापर करत असल्याची भीती थाई सरकारला वाटते. परिणामी स्थलांतरित प्रणाली अधिक कडक करण्याचा थायलंडनं निर्णय घेतलाय. थायलंड सरकारच्या या कडक नियमांचा 93 देशांना फटका बसणार आहे. आतापर्यंत अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि अनेक युरोपीय राष्ट्रांसह 93 देशांच्या नागरिकांना थायलंडमध्ये 60 दिवसांपर्यंत व्हिसाशिवाय राहण्याची परवानगी होती. थायलंड सरकारच्या नवीन बदलांमुळे ही कालमर्यादा 30 दिवसांपर्यंत कमी केली जाणार आहे. इतकंच नाही तर व्हिसामुक्त प्रवेशासाठी पात्र असलेल्या देशांची संख्या देखील कमी केली जाणार आहे. मात्र सरकारनं अद्याप या नवीन देशांची यादी जाहीर केलेली नाही. व्हिसाची मुदतवाढ देण्यासाठी कारणं द्यावी लागतील असं थाई सरकारनं स्पष्ट केलंय. पर्यटक आवश्यक असल्यास एकदा व्हिसा मुदतवाढीसाठी अर्ज करू शकतात. मात्र त्यांना जास्त काळ राहण्याचं कारण स्पष्ट करावं लागणार आहे. कारणांची शहानिशा करूनच इमिग्रेशन अधिकारी त्यांच्या व्हिसाची मुदतवाढ देण्याचा अंतिम निर्णय घेणार आहेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं परदेशी पर्यटकांच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे पर्यटनाला वैतागून थायलंड देशानं हा मोठा निर्णय घेतला आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.